नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण विसंगत पद ओळखा। बघा, अशा पद्धतीचे तुम्हाला बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। आज आपण सर्व प्रश्न जे तुम्हाला प्रश्न बोर्डवरती दिसत असतील, प्लीज विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा। ट्रिक आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर बघा, आज आपण पहिलाच क्वेश्चन घेत आहोत विसंगत पद ओळखामधला। क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्याच्यामध्ये 7, 9, 11 आणि 13 असे तुम्हाला 4 पर्याय दिले जातील आणि त्या 4 पर्यायांमधून तुम्हाला विसंगत पद ओळखा म्हणून असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे। तर इथे बघा, इथे 7, 9, 11 आणि 13, 7, 9, 11 आणि 13 जरी हा विषम संख्या सगळ्या असल्या तरी सुद्धा या संख्यामध्ये पर्याय क्रमांक नंबर 9 मध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर 9 आपल्याला 9 ही वर्ग संख्या भेटते, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार आहे। कारण की पर्याय क्रमांक 2 मधलं जे 9 आहे ते 3 चा वर्ग आहे, 3 चा वर्ग 9 या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो। तसंच इथे दिले तुम्हाला 8 छेदस्थान 3, 8 छेदस्थान 4, 8 छेदस्थान 5, 8 छेदस्थान 7। इथे सुद्धा एक ट्रिक लागते सुंदर अशी। 3 ने 8 ला डायरेक्टली भाग जात नाही, 5 ने 8 ला डायरेक्टली भाग जात नाही, 6 ने 8 ला डायरेक्टली भाग जात नाही, फक्त इथे डायरेक्ट भाग जातो 4 दोन्ही 8। म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला पर्याय क्रमांक 2च मिळणार आहे। पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण। पुढला प्रश्न दिला बघा आपल्याला 26, 5, 10 आणि 12। काय दिलाय? 26, 5, 10 आणि 12। ओके, या पद्धतीचा प्रश्न आहे। त्याला सुद्धा आपल्याला एकदम सुंदर अशी ट्रिक लागते। बघा, इथे काय करायचं आहे ते तुम्हाला एकदा सांगतो। लक्षात घ्या, इथे 5 चा वर्ग करा, 5 चा वर्ग अधिक 1 करा, 5 चा वर्ग 25 अधिक 1 बरोबर 26। म्हणजे तुम्हाला पहिली संख्या मिळेल, राईट। इथे 5 दिले म्हणजे आपल्याला 2 चा वर्ग करावा लागेल अधिक 1, 2 चा वर्ग 4, 4 अधिक 1 बरोबर 5। तसंच 3 चा वर्ग करून बघा, 3 चा वर्ग अधिक 1, 3 चा वर्ग 9, 9 अधिक 1 10। आता आपण 3 चा वर्ग केलाय, 2 चा वर्ग केलाय, 5 चा वर्ग, आपण जे 4 चा वर्ग केला, 4 चा वर्ग 16, 16 मध्ये 4 टाकल्यावर 12 येतात का? नाही। किंवा 3 चा वर्ग केला आपण, 2 चा वर्ग केला, 5 चा वर्ग केला। ओके, फक्त आपल्याला 12 ही संख्या त्या पद्धतीने मिळत नाही। म्हणजे विसंगत पद तुमचं किती आलं? 12 ही संख्या आली, राईट। 5 चा वर्ग 25, 25 अधिक 1 26, 2 चा वर्ग 4, 4 अधिक 1 5, 3 चा वर्ग 9, 9 अधिक 1 10। या पद्धतीने 12 त्या पद्धतीने मिळत नाही। पुढे बघा, इथे क्वेश्चन नंबर 4 आहे आपल्याला। क्वेश्चन नंबर 4 सुद्धा आपल्याला त्याच ट्रिकनुसार सोडवायचा आहे। मला आशा आहे जे तुम्हाला 3 एक्झाम्पल मी समजून सांगितले ते तुम्हाला 100% समजले असतील। आता क्वेश्चन नंबर 4 कडे या। याला सुद्धा आपल्याला त्याच ट्रिकने सोडवायचा आहे। पर्याय नंबर 1 12 छेदस्थानी 20, पर्याय नंबर 2 21 छेदस्थानी 28, पर्याय नंबर 3 27 छेदस्थानी 36 आणि पर्याय नंबर 4 18 छेदस्थानी 24। आता आपण बघितलं तर हे 4 त्रिक 12, 4 पंचे 20, राइट। 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 ने डायरेक्टली भाग गेला, 4 त्रिक 12, 4 पंचे 20, राइट। तसंच 7 त्रिक 7 त्रिक 21, 7 चौक 28, राइट। 7 त्रिक 21 आणि 7 चौक 28। पुन्हा 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36, 9 9 9 18, 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36। म्हणजे इथे 3 छेदस्थानी 4, 3 छेदस्थानी 4, इथे 3 छेदस्थानी 4 येते का आपण बघूया। sin त्रिक 18, sin चौक 24। म्हणजे इथे आलं तुम्हाला पर्याय क्रमांक 1 विसंगत पद। कसं ओळखायचं विसंगत? म्हणजे 3 पर्याय कोणते तरी बरोबर असतात आणि एकच पर्याय वेगळा असतो। आपण भाग घातला, 3 छेदस्थान 4 आले, 3 छेदस्थान 4, 3 छेदस्थान 4, इथे 3 छेदस्थान किती आले? 5। म्हणून विसंगत पद तुमचं पर्याय क्रमांक 1 असणार आहे। आता तसंच आपल्याला ऑप्शन क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले बघा। पर्याय नंबर 1 735, पर्याय नंबर 2 315, पर्याय नंबर 3 630 आणि पर्याय नंबर 4 418 दिले। इथं बघा, जर आपण या 7 ला जर आपण 5 ने गुणलं, 7 गुणवले 5 35, 7 5 35, पुन्हा 3 गुणवले इथे सुद्धा 5 करा, 5 त्रिक 15, पुन्हा तसंच या 6 ला सुद्धा 5 ने गुणा, कितीने? 5 ने, 6 पंचे 30। तसंच या 4 ला सुद्धा 5 ने गुणा,
5 चोक 20 दिले किती 18 म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे तुमचं राईट. आपण काय केलं पहिल्या संख्येला 5 ने गुणलं. 7 गुणिले 5 35, 3 गुणिले 5 15, 6 गुणिले 5 30, 4 गुणिले 5 20 यायला पाहिजे तर दिले 18 म्हणून पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे तुमचं विसंगत पद असणार आहे. तसंच क्वेश्चन नंबर 6 कडे या. सर्व प्रश्न आपण ट्रिकने घेणार. आता इथे 64 27 8 आणि 125 आपण जर या संख्या बघितल्या तर सगळ्या संख्या आपल्याला घन संख्या दिसतात कारण की 4 चा घन 4 चा घन 64, 3 चा घन 27, 2 चा घन 8 आणि 5 चा घन 125 जरी या घन संख्या असल्या त्याच्यामध्ये 64 ही एक वर्ग संख्या सुद्धा आहे आणि घन संख्या आहे. कसं बघा तर इथे 4 चा घन 64 आहे आणि 8 चा वर्ग 64 आहे. म्हणजे पर्याय नंबर 1 न अशी संख्या आहे ती घन संख्या आहे आणि वर्ग संख्या आहे. एकदा नीट तुम्ही समजून घ्या. उत्तर काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा. क्वेश्चन नंबर 7 आहे. तुम्ही सोडवू शकता का बघा एकदा. तुम्ही सुद्धा सोडवू शकता काही अडचण नाही. इथे बघा या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. काय करायचं या दोघांचा गुणाकार ही संख्या मिळेल 3 चोक 12. पुन्हा या दोघांचा गुणाकार करा ही संख्या मिळते का बघा नाही मिळाली. 2 पंच 10 इथे 11 आले म्हणून तुमचं उत्तर बी येणार आहे बघा लक्षात घ्या. आता या दोघांचा गुणाकार करा 3 5 15. या दोघांचा गुणाकार करा 4 पंचे 20. ओके म्हणजे पहिली संख्या शेवटची संख्यांचा गुणाकार मधली संख्या येतात राईट मधल्या दोन संख्या. ट्रिक आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना विसंगत पद जमत नाही किंवा वेगळे पद ओळखा तर हा व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला 100% सर्व प्रश्न समजले असतील अशी मला आशा आहे. जाता जाता व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा विसंगत पद कसे सोडवायचे हे समजून घेतील. अशा ट्रिकने आपण उद्याच्याला भेटणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली आमच्या लाईव्ह क्लासला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.